नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील असत्याचे प्रयोग या मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत सावरकरांनी काकतालीय न्याय असा शब्द वापरल्याचा एक चुकीचा आरोप केला जातो. जयदेव जयदेव जय जय शिवराया अशी छत्रपती शिवाजी महाराजांवरची पहिली आरती लिहिली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. हे हिंद नृसिंहा प्रभू शिवाजी राजा कोण म्हणाल? स्वातंत्र्यवीर सावरकर. आपणा सर्व महाराष्ट्रीय हिंदूंचे राष्ट्रीय मूळ पुरुष कुलपती छत्रपती शिवाजी महाराज हेच होत. त्यांनीच महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जन्म दिला. पहिले स्वराज्य संस्थापक, हिंदू पदपादशहा ते, पहिले क्रांतिपुरुष ते, हे लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते अशा भव्य महत्वाकांक्षेनं ज्यांच्या आयुष्याचं ध्येय वयाच्या 13व्या वर्षीच निश्चित झालं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक होते, यात काय संदेह असणार, हे लिहिणारेही सावरकरच. छत्रपती शिवराय ज्यांचं दैवत होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर छत्रपतींचा अपमान करतील? केवळ अशक्य. 6 सोनेरी पानं या पुस्तकात सावरकर लिहितात, दैवानं म्हणा, देवाची इच्छा म्हणून म्हणा, काकतालीय न्यायानं म्हणा किंवा पेरलेल्या प्रयत्नांचं एक समयावच्छेदे करून बहरून वर आलेलं पीक म्हणून म्हणा, पण जिजामातेच्या गृहांगणातील शिवाजीच्या ह्या जन्मापासून एक आश्चर्यकारक परिवर्तन हिंदू मुसलमानांच्या युद्ध संघर्षातील राष्ट्रीय रणांगणातही घडून आलं. यात काकतालीय हा शब्द वापरला आहे तो आश्चर्यकारक परिवर्तनासाठी, शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी नव्हे. होतं काय की एखादा जातीयवादी काहीतरी लिहितो, सावरकरांवर आरोप करतो आणि मग इतर जातीयवादी त्याची री ओढू लागतात. जेव्हा जेव्हा हिंदू संघटित होऊ लागतो तेव्हा लगेचच हिंदुत्वाचे प्रणेते असलेल्या सावरकरांवर जातीयवादी आरोपांच्या फैरी झाडू लागतात. वर्णच नकोत, जातीच नकोत म्हणणारे सावरकर. खरी जाती मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानवता म्हणणाऱ्या आणि वसुधैव कुटुंबकमचं स्वप्न पाहणाऱ्या सावरकरांचं नावही जाती जाती द्वेष निर्माण करणाऱ्यांनी घेऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांची जात पाहिली नाही. स्वातंत्र्याची, स्वराज्याची आस ही त्या मावळ्यांची जात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोण करत असेल तर जाती जातीत विद्वेष निर्माण करणारे जातीयवादीच. त्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नावही उच्चारू नये. धन्यवाद.